आज राज्यामध्ये गुंतवणुकीच्या संदर्भात 17 करार आपण केलेले आहेत। या 17 करारांच्या माध्यमातून जवळपास 34,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येते आहे आणि जवळपास 33,000 नवीन एम्प्लॉयमेंट ही महाराष्ट्रामध्ये जनरेट होते। हे जे करार झालेले आहेत यातले 5 करार हे उत्तर महाराष्ट्रामध्ये आहेत, जवळपास 9,866 कोटी रुपयाचे, ज्याच्यामध्ये नाशिकमध्ये, अहिल्यानगरमध्ये आणि नंदुरबारमध्ये गुंतवणूक होते। 5 करार हे पुणे विभागामध्ये त्या ठिकाणी होत आहेत, जवळपास 11,966 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे। 6 करार हे विदर्भामध्ये होत आहेत, जे 11,642 कोटी रुपयाचे आहेत आणि गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर या भागामध्ये ही इन्व्हेस्टमेंट होणार आहे आणि 3,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही रायगडमध्ये आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट देखील जनरेट होणार आहे। आणि आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या सेक्टरमध्ये देखील ही गुंतवणूक येते आहे। याच्यामध्ये ईव्ही बस आणि ट्रक आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आहे, याच्यामध्ये स्टील आहे, याच्यामध्ये सोलर मॉड्यूल आहे, याच्यामध्ये डिफेन्स आहे आणि इतरही काही वेगवेगळ्या पद्धतीनं ही इन्व्हेस्टमेंट येते। एक जीसीसी मध्ये देखील इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी मिळालेली आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारच्या ज्या काही अतिशय प्रोग्रेसिव्ह पॉलिसीज आहेत, आपण बघू शकतो की एकीकडे टेरिफ वॉर सुरू असताना देखील महाराष्ट्राला इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक मिळणं हा गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर असलेला विश्वास आहे। आपल्या उद्योग विभागाच्या माध्यमातून ज्या प्रकारे आपण मैत्रीसारखं एक पोर्टल तयार करून उद्योजकांना एंड टू एंड डिजिटल एक्सपिरियन्स दिलेला आहे, त्यांच्या गुंतवणुकीत सगळ्या मान्यता आपण त्यांना देतो आणि लवकरच आम्ही 100% जे लँड अलॉटमेंट आहे त्याचे डिजिटल पोर्टल सुरू करतो। त्यामुळे अशी अतिशय ट्रान्सपरंटली या ठिकाणी एक एक्सपिरियन्स हा गुंतवणूकदारांना येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या ठिकाणी वाढते आहे आणि पुढच्याही काळात अशाच प्रकारे गुंतवणूक आपल्याला पाहायला मिळेल। सर आधी हिंदी करू की आधी मराठी करू? मराठी कंप्लीट करा सर। मराठी नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू आहे। जवळपास 500हून अधिक नागरिक अद्यापही अडकलेले आहेत आणि लष्कराची तुकडी सुद्धा रवाना झाली आहे। सरकारची तयारी कशी? नांदेडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे। मी सातत्याने तिथे संपर्कामध्ये आहे। विशेषतः जी काही वरच्या भागातले धरणं आहेत त्या धरणांमधलं पाणी अधिक वेगानं सुटल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्या भागामध्ये पाणी शिरलेलं आहे। आपला संपर्क त्या ठिकाणी आहे। आता धरणाचं पाणीही आपण रेग्युलेट करायला लावलंय, बाजूच्या राज्यांची आपण चर्चा केलेली आहे, त्यामुळे ते रेग्युलेट केलंय। लोकांना बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे। एनडीआरएफ त्या ठिकाणी होतीच, पण जो काही पाण्याचा वेग होता तो पाहता आपण लष्कराला देखील त्या ठिकाणी पाचारण केलेलं आहे आणि आता जी काही सगळी परिस्थिती आहे ती पूर्णपणे जे काही प्रशासन आहे, प्रशासन योग्य प्रकारे हाताळत आहे। जीवितहानी होऊ नये, मोठ्या प्रमाणात हानी होऊ नये या दृष्टीनं जे करण्याची आवश्यकता आहे ते सर्व प्रशासनाच्या माध्यमातून नांदेडमध्ये केलं जात आहे। मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला जी मदत लागेल ती सगळी मदत राज्य सरकार त्या ठिकाणी करेल आणि त्या दृष्टीने त्यांच्याकडनं कुठलीही मागणी आल्यानंतर आम्ही तात्काळ ते करतो। मोठ्या संख्येने गुंतवणूक येते आंदोलकांकडून, पण त्यामुळे मुंबईवरती मोठ्या प्रमाणात ताण झाला असं आहे, या संदर्भात आपण काही मला असं वाटतं की आज सकाळी आंदोलक त्या ठिकाणी आलेले आहेत। श्री मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत। त्यांनी देखील सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की आपल्याला नियमाने उपोषण करायचं आहे
आणि सगळ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. शासनाची पण भूमिका सहकार्याचीच आहे. कारण आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगितलं की लोकशाही पद्धतीनं एखादं आंदोलन जर चालत असेल तर त्या आंदोलनाला कुठलीच मनाई करण्याचं कारण नाही आहे. लोकशाहीमध्ये चर्चेतनं प्रश्न सोडवायचे असतात. आंदोलन त्याचा एक मार्ग असतो. त्यामुळे अशा प्रकारच्या आंदोलनाला जे काही सहकार्य पाहिजे ते सरकारच्या वतीनं आम्ही करतो. विशेषतः माननीय उच्च न्यायालयाने जे काही आदेश दिले आहेत त्या आदेशानुरूप त्या ठिकाणी सगळं सहकार्य चाललंय. हे खरं आहे की काही तुरळक प्रमाणात आंदोलकांनी काही ठिकाणी रास्ता रोको केला, थोडं ट्रॅफिक डिस्ट्रप्शन केलं, पण पोलिसांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्याही ठिकाणी आंदोलकांनी सहकार्य केलेलं आहे आणि त्या जागा मोकळ्या केलेल्या आहेत. पण अर्थात इतक्या मोठ्या प्रमाणात लोक आल्यानंतर काही ना काही ट्रॅफिकचं डिस्ट्रप्शन हे होत असतं. ते डिस्ट्रप्शन झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थात या सगळ्या गोष्टींमध्ये एकाच गोष्टीची खबरदारी निश्चितपणे घ्यावी लागेल की काही लोकच जरा वेगळ्या पद्धतीनं वागतात आणि त्यांनी मग संपूर्ण आंदोलनाला गालबोट लागतं. तर अशा प्रकारे कोणी वागू नये याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. आणि मला असं वाटतं की श्री मनोज जरांगे पाटील यांनीही तशाच प्रकारचं आवाहन केलेलं आहे की कोणीही अलोकतांत्रिक पद्धतीनं किंवा आडमुठेपणानं या ठिकाणी वागू नये. शेवटी मी देखील सगळ्या आंदोलकांना हेच आवाहन करणार आहे. कारण आज त्या ठिकाणी जे काही चाललेलं आहे ते माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार प्रशासनाला काम करावं लागणार आहे. आता हे काही शासनाच्या निर्देशाने नाहीये, उच्च न्यायालयाच्या निर्देशांनी प्रशासन काम करणार आहे. त्यामुळे प्रशासनावरही काही बंधनं त्या ठिकाणी जी काही उच्च न्यायालयाने टाकलेली आहेत ती त्यांना पाळावी लागतील. अर्थात त्या बंधनात राहून लोकशाही पद्धतीनं सगळं सहकार्य हे त्या ठिकाणी प्रशासनही करत आहे आणि सरकारचंही त्या संदर्भात कुठलंही वेगळं मत नाहीये. एक दिवसापुरतं हे आंदोलनाला परवानगी होती, तर पुढे काय स्टँड करायची त्यांचं म्हणणं आहे. मला असं वाटतं की त्यांनी पुन्हा परवानगी मागितलेली आहे आणि कायद्याच्या चौकटीत राहून जे काही उच्च न्यायालयाने निर्देश दिले त्याच्या चौकटीत राहून पोलीस त्याचा सकारात्मक विचार करतील. जो काही कारण शेवटी आता हा निर्णय प्रशासन आणि आंदोलनकर्ते यांच्यातला निर्णय आहे. तर माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाच्या अनुरूप मला असं वाटतं की प्रशासन सकारात्मक त्या संदर्भातला विचार करेल आणि शेवटी या आंदोलनामध्ये ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भातही जो काही मार्ग काढता येईल तो काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आपल्याला माहिती आहे की आम्ही एक एम्पावर्ड कमिटी देखील तयार केलेली आहे. मंत्रिमंडळाची उपसमिती त्या ठिकाणी आहे. या उपसमितीला यापूर्वीच ज्यावेळेस अॅडव्हान्समध्ये काही मागण्या आल्या होत्या त्या मागण्या आम्ही अग्रेषित केलेल्या आहेत. तेही त्याच्यावर विचार करतायत. कायदेशीर मार्ग काढावे लागतील. नुसतं आश्वासन देऊन चालणार नाही. कायदेशीर मार्ग काढावे लागतील. संविधानात बसणारे मार्ग काढावे लागतील. तशा प्रकारचे मार्ग कसे काढता येतील असा प्रयत्न आहे. मी असेन, एकनाथराव शिंदेजी असतील, अजितदादा असतील, आम्ही संपर्कात आहोत. आम्ही समितीला सांगितलेलं आहे की त्यांनी त्या संदर्भात चर्चा करून आमच्याशी चर्चा करावी जेणेकरून यातनं एक काहीतरी आपल्याला जो काही मार्ग काढता येईल तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. शेवटी एकच आमचा प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीत दोन समाज एकमेकापुढे येऊन उभे राहिलेले आहेत अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात उभी राहू नये. आणि म्हणून ओबीसी समाजालाही आपल्याला सांभाळावं लागेल, मराठा समाजालाही न्याय द्यावा लागेल. आणि शेवटी मी पुन्हा एकदा सांगतो की आपण हे सगळ्यांनी बघितलेलं आहे की गेल्या 10 वर्षामध्येच जेवढा काळ आमचं पहिलं युतीचं सरकार होतं, दुसरं युतीचं सरकार आणि आता तिसरं युतीचं सरकार, या काळातच मराठा समाजाला न्याय मिळालेला आहे. इतर कुठल्याही काळात मराठा समाजाला न्याय मिळालेला नाही. आरक्षण देण्याचं कामही आम्ही केलं आहे, सारथीचं कामही आम्ही केलेलं आहे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं कामही आम्हीच त्या ठिकाणी करून उद्योजक तयार केलेले आहेत. आणि त्यासोबत पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता देखील आम्हीच सुरू केलेला आहे. परदेशी विद्यार्थ्यांना पाठवणं देखील आम्हीच सुरू केलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी शिक्षणाच्या असतील किंवा वेगवेगळ्या असतील रोजगाराच्या, या सगळ्या आमच्याच सरकारने त्या ठिकाणी केलेल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाबद्दल आम्ही सकारात्मकच आहोत. कुठल्याही प्रकारे मराठा समाजाच्या संदर्भात आमच्या मनात काही शंका नाहीये. या समाजाच्या पाठीशी आम्ही आहोत. पण त्याचवेळी काही लोक जाणीवपूर्वक हा प्रयत्न करतायत की हे कसं एस्केलेट झालं पाहिजे, कसे दोन समाज एकमेकासमोर आले पाहिजेत, कसं ओबीसी आणि मराठा असं भांडण लागलं पाहिजे. काही लोकांचे स्टेटमेंट सकाळी बघितले मी, त्यांचे प्रयत्न काय माझ्या लक्षात येत आहेत. पण त्यांना मी सांगतो अशा प्रकारे आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका.
तुमचं तोंड भाजेल हे मला त्यांना सांगायचं आहे. शेवटी मुंबई, महाराष्ट्र, आपलं सोशल फॅब्रिक या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आपल्याला एखादा निर्णय जो घ्यायचा असतो त्या निर्णयाचा दीर्घकालापर्यंत त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे अशा प्रकारचे निर्णय हे चर्चेतनं घ्यायचे असतात, सर्वसमावेशकनं घ्यायचे असतात. एकाला समोर करायचं, मग दुसऱ्याला नाराज करायचं, मग त्याला समोर आणायचं, अशा प्रकारचे प्यादे लढवणे, अशा प्रकारचे एकमेकासमोर लोक झुंजवणे हे या सरकारचं धोरण नाही. आम्ही त्यातनं प्रयत्नपूर्वक मार्ग सर, तुम्ही चर्चेबद्दल बोलताय. आंदोलक आणि तुम्ही, आंदोलक आणि सरकारमध्ये काही चर्चेची शक्यता म्हणजे काही त्या संदर्भात काही पावलं? त्या दोघांमध्ये एक सकारात्मक चर्चा होईल आणि सकारात्मक चर्चेमधून या गणेशोत्सव काळामध्ये सणासुदीच्या काळामधलं आंदोलन कुठेतरी तोडगा निघावं या संदर्भात आणि निश्चितपणे मी आपल्याला सांगितलं की आपण त्याकरताच ही समिती तयार केलेली आहे. ती समिती त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवर विचार करते आहे, त्याच्यानंतर चर्चा देखील करेल. जी काही चर्चा त्या ठिकाणी आवश्यक आहे ती चर्चा करून तोडगा काढायचा प्रयत्न करू. वेगवेगळ्या लेवलवर ही चर्चा होत असते. त्यामुळे आणि यापूर्वीही चर्चा एक प्रकारे कमिटीने सुरूच केलेली आहे, कारण मागण्यांवर कमिटीची एक बैठक देखील झालेली आहे आणि मग त्यातनं कमिटीने वेगवेगळे म्हणजे त्या मागण्यांच्या संदर्भात कायदेशीर पोझिशन काय आहे. आता शिंदे समिती आहे, शिंदे समितीचा अभ्यास कुठपर्यंत आलेला आहे. शिंदे समितीला ऑलरेडी एक्सटेन्शन देण्याचा ठराव देखील या कमिटीने घेतलेला आहे. त्यामुळे असं नाहीये की कमिटी काही करत नाही, कमिटी करतेच आहे. ही एम्पावर्ड कमिटी आहे. या कमिटीला शासनाचे सगळे अधिकार आहेत. ही कॅबिनेटची कमिटी आहे. कॅबिनेटच्या सब कमिटीला कॅबिनेट पुढे जावं लागत नाही. कॅबिनेटची सब कमिटी ज्यावेळेस एखादा निर्णय करते त्यावेळेस तो कॅबिनेटचा निर्णय म्हणजे मंत्रिमंडळाचा निर्णय मानला जातो. अशा प्रकारची एम्पावर्ड कमिटी आपण तयार केली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे त्यातनं जो काही तोडगा काढायचा तो आपण काढू. मात्र कुठेही लोकांना त्रास होईल असं वागणं हे योग्य होणार नाही. त्यामुळे माझं आव्हान आहे की लोकांना त्रास होईल असं कोणी वागू नये. सर, रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलकांचे गेलेले आहेत. पाऊस आहे. ठाकरे गट टोकाची टीका करताना पाठिंबा गोळ्या दिलो पण आम्ही मागे हटणार नाही आणि उठणार नाही अशी जी टोकाची भूमिका घेतली जाते. असं आहे की शेवटी चर्चेतनं मार्ग निघेल ना, चर्चेतनंच मार्ग निघत असतो. मला असं वाटतं की त्यांनाही माहिती आहे कायदे आहेत, व्यवस्था आहेत, समित्या आहेत. त्यामुळे सगळ्या गोष्टी एकदम सगळ्या पदरी पडतात असं नाही आहे. पण आपण चर्चेतनं मार्ग काढत असतो. आता मागच्या काळामध्ये आपण 10% रिझर्वेशन दिलं. आज अशी परिस्थिती नाही आहे. 10% आरक्षण लागू आहे. त्या आरक्षणाप्रमाणे भरती झाली आहे, भरती चालली आहे. त्याच्यामध्ये ते आरक्षण कुठेही कोर्टाने नाकारलेलं नाही. कोर्टात आरक्षण आतापर्यंत नीट टिकलेलं आहे. त्यामुळे आत्ताची परिस्थिती अशी नाही की मराठा समाजाला आरक्षण नाहीये, ते ऑलरेडी आहेच. मराठा समाजाचं आरक्षण टिकलेलं आहे. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की वेगवेगळे पक्ष जे या संदर्भात सोयीची भूमिका घेत आहेत त्या पक्षांना माझं आव्हान आहे की सोयीची भूमिका घेऊ नका. भूमिका घ्यायची तर ठाम भूमिका घ्या. ठाम भूमिका घेताना दिसत नाही. आम्ही तर बोललोच होतो, याचंही करा त्याचंही करा, अशा प्रकारची भूमिका नको. जे कायदेशीर आहे ती कायदेशीर भूमिका घ्या ना. तुमची भूमिका सांगा काय कायदेशीर भूमिका आहे. या संदर्भात ते भूमिका याकरता सांगणार नाहीत, कारण त्यांना समाजामध्ये भांडण होताना कुठेतरी त्यातनं राजकीय फायद्याचा वास येतो. आम्हाला राजकीय फायदा करून घ्यायचा नाही. आम्हाला सगळे समाज सांभाळायचे आहेत. आमचं सरकार इतक्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी निवडून आलं कारण आम्ही सगळ्या समाजाला सांभाळलेलं आहे. सगळ्या समाजाने आम्हाला मतदान केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना सांभाळावं लागेल. सगळ्यांना सांभाळून सगळ्यांचे ॲस्पिरेशन्स जे आहेत ते ॲस्पिरेशन्स कसे पूर्ण करता येतील हे आम्हाला प्रयत्न करायचा आहे. सर, रेल्वे स्टेशन सर एकीकडे अशी मागणी जरी जरांगे पाटील करत असले, काँग्रेस असेल किंवा ठाकरे गट असेल किंवा शरद पवार गट असेल, ते मात्र यावरती ठाम भूमिका घेत नाही. सरकारने निर्णय घ्यावा असं उत्तर दरवेळी. म्हणूनच मी मागतो, कारण या सगळ्या लोकांनी मागच्या काळामध्ये याच्या संदर्भात एक सर्वपक्षीय बैठकीत ठराव करून सह्या केलेल्या आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी सह्या केलेल्या आहेत. त्यांचं पत्र आहे, पब्लिक डोमेनमध्ये पत्र आहे. त्यामुळे त्यांची भूमिका काय आहे ही त्या पत्रातनं बाहेर आलेली आहे. म्हणून मी म्हटलं की आता सोयीची भूमिका घेणं आणि लोकांची दिशाभूल करणं हे बंद केलं पाहिजे. या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक हे कसं नीट ठेवता येईल, आपली सामाजिक वीण ही कशी नीट ठेवता येईल
हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. सर, आंदोलनकर्ते आहेत ते स्थानकांमध्ये पाहायला मिळतात, कारण पाऊस देखील आहे तो सुरू झालेला आहे मुंबईमध्ये, त्यामुळे रेल्वे स्थानकांवर सध्या मोठ्या प्रमाणामध्ये हे आंदोलनकर्ते. नाही, पण मला असं वाटतं की काही ठिकाणी आंदोलकांनी रास्ता रोको वगैरे केला, पण पोलिसांनी बोलल्यानंतर रस्ता त्यांनी रिकामाही केला. सर, आज पीएम मोदी ने जापान जाके महाराष्ट्र के इन्वेस्टमेंट की तारीफ की है. ऑल क्रेडिट गोज टू यू. आज कितने एमओयू साइन हुए हैं और क्या इन्वेस्टमेंट? देखिए, सबसे पहले तो मैं आपको बताना चाहता हूं कि महाराष्ट्र में आज हम लोगों ने 17 एमओयू साइन किए हैं. करीब 34,000 करोड़ के एमओयूज है. इसमें करीब 33,000 न्यू एम्प्लॉयमेंट जनरेट हो रही है. ये नासिक विभाग में नासिक है, अहिल्यानगर है, नंदुरबार है, यहां पर एमओयूज है. पुणे विभाग में पुणे में एमओयूज हुए हैं. विदर्भ में नागपुर है, चंद्रपुर है, गढ़चिरौली है, और हमारे रायगढ़ में भी एमओयूज यहां पर साइन हुए हैं. और इसके कारण बड़े पैमाने पर एम्प्लॉयमेंट आएगी. ये ईवी में है, बस में, ईवी बस में, ईवी ट्रक में, सोलर मॉड्यूल में, डिफेंस मैन्युफैक्चरिंग में, जीसीसी में, यानी हर प्रकार के एमओयूज ये आज हुए हैं और बहुत क्रेडिबल ऐसी इंस्टीट्यूशंस के साथ हुए हैं. और मैं ऐसा मानता हूं कि एक प्रकार से महाराष्ट्र में ईज ऑफ डूइंग बिजनेस का जो काम हम कर रहे हैं उसके ऊपर लोगों ने विश्वास जताया. सर, उद्धव ठाकरे का कहना है कि मराठाओं के कंधों पर बंदूक रखकर कौन गोलियां चला रहा है, ये खुद मुख्यमंत्री ढूंढ कर निकाले. देखिए, उद्धव ठाकरे जी के सरकार के कार्यकाल में मराठा समाज के लिए किया हुआ एक काम वो दिखाया, उसके बाद बोले. सर